पावसाळा सुरू होण्याआधी प्रत्येक शहरामध्ये नालेसफाईचं काम हाती घेतलं जातं। तसंच ते धुळे महानगरपालिकेने देखील घेतलंय। मात्र नालेसफाईचं टेंडर काढताना त्यात मोठ्या घोडचुका केल्यात। टेंडरमधून जी साधनं मागवण्यात आलेली आहेत त्यात संपूर्ण धुळे शहरातील नाल्यांची सफाई कशी होणार हाच प्रश्न विचारला जातोय। सविस्तर पाहूयात। नाले सफाईत हलगर्जीपणा, महापुराचा धोका। येत्या पावसाळ्यात धुळ्यात पाणी साचणार, महापालिकेने केलेले उपाय तोकडेच। हे नाले आहेत की डम्पिंग ग्राउंड असा प्रश्न ही दृश्य पाहून प्रत्येकाला पडेल। धुळे शहरातल्या अनेक नाल्यांची ही अशी अवस्था झालेली आहे आणि त्यावर उपाय म्हणून धुळे महापालिकेने नाले सफाईचं काम हाती घेतलंय। त्यासाठी 54 लाख रुपयांचं टेंडरही काढण्यात आलंय। मात्र टेंडरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 2 पोकलेन, 2 जेसीबी आणि 2 ट्रॅक्टरवर नाले सफाई कशी होणार हा खरा प्रश्न आहे। धुळे शहरामध्ये 7 मोठे नाले आहेत, जवळपास 14 छोटे नाले आणि इतर सांडवे देखील आहेत। शहरातील अनेक भागांमध्ये उंच सखल भागामध्ये ही नाले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान्सून तोंडावर आल्यानंतर देखील महानगरपालिकेच्या वतीने कुठलीही टेंडर किंवा कुठल्याही संस्थेला हे काम देण्यात आलेलं नाहीये। वास्तविक पाहता धुळे शहरात 7 मोठे आणि 14 लहान नाले असून इतक्या कमी साधनांमध्ये नाले सफाई वेळेत कशी पूर्ण होईल असा सवाल आता उपस्थित केला जातोय। 7 आणि 14 21 नाल्यांची साफसफाई 15 दिवसात होणे शक्यच नाही। दरवर्षी हे टेंडर काढतात, लाखो रुपयाचं टेंडर काढले जातं। त्या ठिकाणी दिखाऊ स्वरूपाचं काम केल्याचं दाखवलं जातं। ठेकेदार दरवर्षी लाखो रुपयाचं बिल काढून घेतो, नाले मात्र जसेच तसे राहतात। नाला साफ करके दो, ये इससे हमारे गली में पानी घुसता, ये हमारे घर में पानी घुसता नहीं तो ऐसा पानी नहीं घुसता हमारे घरों में। ये नाला साफ करके दो हमको। तर दुसरीकडे महानगरपालिकेने स्वमालकीच्या जेसीबीच्या माध्यमातून सध्या काम सुरू असल्याचं म्हटलंय। 2 पोकलँड, 4 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टर, म्हणजे जो रहिवासी एरियामधला जो नाल्यामधला घाण निघेल तो लगोलग ट्रॅक्टरमध्ये भरून डम्पिंग ग्राउंडला टाकणे आणि कोणत्याही परिसरामध्ये घाण होणार नाही याची काळजी यावेळेस आम्ही घेतलेली आहे। धुळे महानगरपालिकेने काढलेल्या टेंडरनुसार जी साधनं मागवलेली आहेत त्यात धुळे शहराची नाले सफाई कशी होणार असा प्रश्न धुळ्याचे नागरिक विचारतायत। त्यामुळे महापालिका वेळीच जागी झाली नाही तर पावसाळ्यात पाणी तर साचेलच, पण आरोग्याच्याही समस्या उभ्या राहू शकतात। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।